नमस्कार. कधी विचार केलाय का की आपण कुठलंही ॲप किंवा वेबसाईट वापरताना आपल्याला हवी असलेली माहिती इतक्या पटकन आपल्यासमोर कशी येते? यामागे एक खूपच जबरदस्त तंत्रज्ञान आहे, ज्याला म्हणतात डेटाबेस इंडेक्सिंग. चला, आज आपण हेच तंत्रज्ञान अगदी सोप्या शब्दात समजून घेऊया. तर हे डेटाबेस इंडेक्स म्हणजे नक्की काय? बघा, हे समजून घ्यायला सगळ्यात सोपं उदाहरण म्हणजे आपल्या पुस्तकाच्या शेवटी असलेली विषयसूची. म्हणजे आपल्याला एखादा विषय शोधायचा असेल तर आपण अख्खं पुस्तक वाचत बसत नाही, बरोबर? आपण थेट त्या सूचीमध्ये जातो, पान नंबर शोधतो आणि लगेच त्या पानावर पोहोचतो. डेटाबेस इंडेक्स अगदी तसाच काम करतो. तो संपूर्ण डेटाबेस न चाळता आपल्याला हव्या असलेल्या माहितीपर्यंत थेट पोहोचवतो. मग प्रश्न येतो की इंडेक्स वापरायचाच कशासाठी? याचं उत्तर एकाच शब्दात आहे, स्पीड, म्हणजे वेग. विचार करा, इंडेक्स नसता तर डेटाबेसमधून माहिती शोधणं म्हणजे प्रत्येक ओळ, प्रत्येक रेकॉर्ड तपासत बसण्यासारखं आहे, जे खूपच वेळखाऊ असू शकतं. इंडेक्समुळे हीच प्रक्रिया अक्षरशः विजेच्या गतीने होते. आपण जी माहिती शोधतो, ज्याला आपण क्वेरी म्हणतो, ती काही क्षणात आपल्यासमोर हजर होते. आता इंडेक्सचे दोन मुख्य प्रकार आहेत. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या प्रकारापासून, क्लस्टर्ड इंडेक्स. याला प्रत्यक्ष व्यवस्थापक असंही म्हटलं जातं. आणि का, ते आपल्याला लगेच कळेल. कारण तो डेटाची प्रत्यक्ष म्हणजे फिजिकल मांडणी करतो. आणि हो, इथे प्रत्यक्ष किंवा फिजिकली हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. याचा अर्थ काय? तर जेव्हा क्लस्टर्ड इंडेक्स तयार होतो तेव्हा तो फक्त एक संदर्भ सूची बनवत नाही, तर तो अक्षरशः डिस्कवर साठवलेल्या डेटाच्या रांगांना उचलतो आणि आपण निवडलेल्या क्रमाने त्यांची पुन्हा मांडणी करतो. हे उदाहरण बघा, म्हणजे लगेच लक्षात येईल. समजा आपल्याकडे विद्यार्थ्यांचे रोल नंबर आहेत, पण ते 3, 1, 2 असे कसेही विस्कळीत पडले आहेत. आता जेव्हा आपण या रोल नंबरवर क्लस्टर्ड इंडेक्स लावतो, तेव्हा डेटाबेस काय करतो? तो त्या रांगांची जागाच बदलतो आणि त्यांना 1, 2, 3 अशा योग्य क्रमाने लावतो. म्हणजे डेटाची मूळ जागाच बदलली जाते. आणि हा नियम अगदी पक्का लक्षात ठेवा. एका टेबलमध्ये तुम्ही फक्त आणि फक्त एकच क्लस्टर्ड इंडेक्स तयार करू शकता. असं का? अहो, साधं आहे. विचार करा, एखादं पुस्तक तुम्ही एका वेळी एकाच क्रमाने लावू शकता, बरोबर? एकतर पान नंबरनुसार लावा किंवा धड्यांच्या क्रमाने. दोन्ही प्रकारे एकाच वेळी नाही लावू शकत. डेटाचंही अगदी तसंच आहे. त्याची प्रत्यक्ष मांडणी एका वेळी फक्त एकाच पद्धतीने शक्य आहे. तर क्लस्टर्ड इंडेक्सबद्दल थोडक्यात काय लक्षात ठेवायचं? 1. तो डेटाला फिजिकली एका क्रमाने लावतो. 2. सहसा तो प्रायमरी कीवर तयार केला जातो, म्हणजे जो प्रत्येक रेकॉर्डसाठी युनिक असतो. आणि 3. सगळ्यात महत्त्वाचं, एका टेबलसाठी फक्त एकच क्लस्टर्ड इंडेक्स असतो. चला, आता वळूया दुसऱ्या प्रकाराकडे, नॉन क्लस्टर्ड इंडेक्स. हा क्लस्टर्डच्या अगदी विरुद्ध आहे. हा एका स्वतंत्र संदर्भ मार्गदर्शकासारखा काम करतो. यातला सगळ्यात मोठा आणि पहिला फरक हाच आहे की नॉन क्लस्टर्ड इंडेक्स तयार केल्यावर टेबलमधील डेटाच्या रांगांची प्रत्यक्ष जागा अजिबात बदलत नाही. टेबल जसा आहे तसाच्या तसा राहतो. मग हा काम कसा करतो? तर डेटाबेस एक पूर्णपणे वेगळी रचना, एक वेगळी फाईल तयार करतो. त्यात दोन गोष्टी असतात. एक म्हणजे ज्या कॉलमवर इंडेक्स लावला आहे ती माहिती, आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक रेकॉर्डच्या प्रत्यक्ष जागेकडे इशारा करणारा एक पॉइंटर. पुन्हा पुस्तकाचं उदाहरण घेऊया. समजा पुस्तकाची पानं धड्यानुसार लावलेली आहेत, पण आपण एका वेगळ्या वहीत पुस्तकातील प्रत्येक पात्राचं नाव आणि ते कोणत्या कोणत्या पानावर येतं याची नोंद करतो. ही वेगळी वही म्हणजेच आपला नॉन क्लस्टर्ड इंडेक्स. याचा प्रत्यक्ष फायदा काय? समजा आपल्याला एखाद्या विद्यार्थ्याला त्याच्या नावाने वारंवार शोधावं लागतंय, तर आपण नाव या कॉलमवर नॉन क्लस्टर्ड इंडेक्स लावू शकतो. यामुळे काय होईल की नावाने शोधणं प्रचंड वेगवान होईल, पण टेबलची मूळ मांडणी जी कदाचित रोल नंबरनुसार असेल ती अजिबात बदलणार नाही. बरं, आता या दोन्ही प्रकारांबद्दल आपण ऐकलं. चला तर आता यांना समोरासमोर ठेवून बघूया, म्हणजे यांच्यातला फरक अगदी स्पष्ट होईल. इथे बघा, क्लस्टर्ड डेटाची प्रत्यक्ष मांडणी बदलतो, नॉन क्लस्टर्ड नाही. त्यामुळेच क्लस्टर्ड फक्त एकच असतो, पण नॉन क्लस्टर्ड आपण एकापेक्षा जास्त बनवू शकतो. आता वेगाचं बघूया. समजा आपल्याला रोल नंबर 10 ते 20 मधले सर्व विद्यार्थी हवे असतील, तर क्लस्टर्ड इंडेक्स जास्त उपयोगी ठरतो, कारण सगळा डेटा एकाच ठिकाणी क्रमाने असतो. पण जर फक्त एका विशिष्ट नावाचा विद्यार्थी शोधायचा असेल तर नॉन क्लस्टर्ड जास्त वेगवान असतो. आणि हो, नॉन क्लस्टर्ड इंडेक्स एक वेगळी रचना तयार करत असल्यामुळे त्याला स्टोरेजमध्ये अतिरिक्त जागेची गरज लागते. ठीक आहे, ही झाली सगळी तांत्रिक माहिती. पण प्रत्यक्षात याचा वापर कुठे होतो? आणि हो, पुढे खूप महत्त्वाची टिप पण आहे.
हे तंत्रज्ञान काही नवीन किंवा खास नाहीये. MySQL, Oracle, मायक्रोसॉफ्ट SQL सर्व्हर अशा जगातल्या जवळजवळ सगळ्याच मोठ्या आणि महत्त्वाच्या डेटाबेस सिस्टममध्ये इंडेक्सिंग हा एक अविभाज्य भाग आहे. आणि याचा वापर करणाऱ्या कंपन्यांची नावं बघितली की याचं महत्त्व लगेच कळतं. आपण Amazonवर एखादं प्रॉडक्ट शोधतो, Googleवर काहीतरी सर्च करतो किंवा फेसबुकवर मित्राची पोस्ट बघतो. या सगळ्या गोष्टी ज्या काही क्षणात होतात, त्यामागे कोट्यावधी रेकॉर्ड्समधनं माहिती वेगाने शोधणारी ही इंडेक्सिंगचीच ताकद आहे. पण थांबा, इंडेक्स वापरताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवणं खूप खूप गरजेचं आहे. बघा, एक साधं तत्व आहे, प्रत्येक गोष्टीचा अतिरेक वाईट असतो. आपण जितके जास्त इंडेक्स लावू तितका डेटा शोधण्याचा वेग वाढतो, हे खरंय. पण जेव्हा आपण डेटाबेसमध्ये नवीन माहिती टाकतो म्हणजे इन्सर्ट करतो किंवा जुनी माहिती बदलतो म्हणजे अपडेट करतो, तेव्हा डेटाबेसला त्या प्रत्येक इंडेक्सला पण अपडेट करावं लागतं आणि यामुळे या प्रक्रिया हळू होतात. म्हणून इंडेक्स लावा आपण विचारपूर्वक, फक्त त्याच कॉलम्सवर लावा जिथे त्याची खरोखर गरज आहे. आणि जाता जाता एक विचार, विशेषतः डेव्हलपर्सच्या मुलाखतींमध्ये एक प्रश्न हमखास विचारला जातो, प्रायमरी की आणि क्लस्टर्ड इंडेक्स यांच्यात नेमका मुख्य फरक काय आहे? आजच्या या माहितीनंतर या प्रश्नाच्या उत्तराच्या दिशेने नक्कीच विचार करता येईल. आहे की नाही विचार करायला लावणारा प्रश्न?